नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरी डॉक्टरांना सगळ्यांसमोर फोन करते आणि फोन स्पीकरवर टाकून त्यांना विचारू लागते, हॅलो डॉक्टर, तुम्ही मला यांच्या रिपोर्ट्सबद्दल जे काही बोललात ते परत एकदा सांगाल का प्लीज. तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात, तुम्ही कितीही वेळा मला विचारलं तरी मी हेच सांगेल की मनोज भांबरेंना कॅन्सर नाहीये आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आता वल्लरी त्यांना म्हणते, ठीक आहे, थँक्यू डॉक्टर, असं म्हणून आता ती फोन ठेवते. आता सगळेच जण वल्लरीकडे बघू लागतात. तेव्हा वल्लरी पुन्हा एकदा पुष्पाच्या कानाखाली लावते आणि तिला जाब विचारू लागते की असं का केलं तुम्ही, माझ्या नवऱ्याच्या जीवाशी का खेळलात. तेव्हा पुष्पा तिला म्हणते की मी काही केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. आता वल्लरीला पुष्पावर संशय का आला याचं कारण ती सांगू लागते. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघत म्हणू लागते की तुमचा आजार तुम्ही माझ्यापासून लपून ठेवला होता, पण एक दिवस अचानक तुमचे रिपोर्ट्स मला सापडले. त्या रिपोर्ट्समध्ये तुम्हाला 3rd लेवलचा कॅन्सर झालाय असं लिहिलेलं होतं. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा तर माझ्या तळपायाखालची जमीनच सरकली होती. आता हे सांगताना वल्लरीला खूप त्रास होत असतो. ती पुढे म्हणते, मग मी डॉक्टरांना भेटायचं ठरवलं. तेव्हा मी यांना घेऊन डॉक्टरांकडे गेले, पण त्यांच्या बोलण्यात आणि नजरेत मला अजिबातच आत्मविश्वास दिसला नाही. तेव्हाच मला शंका आली आणि मी सेकंड ओपिनियन घेण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी यांच्या जेव्हा गोळ्या संपल्या होत्या त्या गोळ्या घेण्यासाठी मी मेडिकलमध्ये गेले. तिथला केमिस्ट मला म्हणत होता की मॅडम, ह्या फक्त व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. तेव्हा मला कळलं की यांच्या आजारावरच्या या गोळ्याच नाहीयेत. तेव्हा माझा संशय आणखीच बळावला. त्यामुळे मी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना जेव्हा यांचे रिपोर्ट्स आणि गोळ्या औषधं दाखवले तेव्हा ते म्हणाले की या रिपोर्ट्समध्ये काहीतरी गडबड वाटतेय आणि या गोळ्या व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला नवीन रिपोर्ट्स काढण्याचा सल्ला दिला. पुढे ती म्हणते की जेव्हा आम्ही नवीन रिपोर्ट्स काढले तर त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले, म्हणजे त्यांना कॅन्सर नव्हता. पण मला डॉक्टर म्हणाले की यांना अशी कुठली गोळी चालू आहे का ज्यामुळे यांना असा त्रास होतोय. तेव्हा मी खरंच असली कुठली गोळी चालू आहे का हे बघण्यासाठी अख्खं घर शोधलं, पण अशी गोळी मला कुठेच मिळाली नाही. पुढे ती सांगू लागते, पण एक दिवस अचानक मी पुष्पा वहिनींना यांच्या चहामध्ये काहीतरी टाकल्याचं बघितलं. त्यामुळे मला त्याच्यावर संशय आला. तरीही मला त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्या दिवशी तो चहा मी यांना न देता स्वतः पिली आणि चहा पिल्यानंतर थोड्या वेळातच मला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. तरीही माझा या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता, कारण आपली माणसं एवढ्या खालच्या थराला जातील या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर मला एक एक गोष्टी त्यांच्या आठवू लागल्या की वहिनी यांच्या जेवणाकडे काय एवढं बारीक लक्ष ठेवत होत्या. तेव्हा ती सांगू लागते की सगळ्यांसाठी जेव्हा उपमा बनवला तेव्हा त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आणि कारण सांगितलं की उपम्यामध्ये मिरच्या जास्त आहे ना, भाऊजींना ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना मी साधी मुगाच्या डाळीची खिचडी केली आणि यांच्यासाठी बनवलेल्या जेवणाला त्या चाखून तर काय कुणाला हात सुद्धा लावू देत नव्हत्या. त्यामुळे यांच्या वागण्यावर मला आणखी संशय येऊ लागला. त्या दिवशी जेव्हा यांनी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी जेवणाचं ताट केलं तेव्हा मी ताटाची अदलाबदल केली आणि यांच्या ताटातलं जेवण मी खाल्लं आणि त्या दिवशी मला असाच त्रास झाला जसा यांना व्हायचा. त्या दिवशी मला चक्कर येऊ लागले, मला धाप लागू लागली आणि मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. हे सांगताना आता वल्लरी खूप रडू लागते, कारण इतक्या दिवस मनोजने हा त्रास सहन केलेला होता. वल्लरी पुढे सांगू लागते, पण त्या दिवशी यांना दिवसभर काहीच त्रास झाला नाही. आता वल्लरीला पुष्पावर खूप राग आलेला असतो, त्यामुळे ती पुष्पाला जाब विचारू लागते की सांगा, माझ्या नवऱ्याच्या जीवावर का उठला होतात. तेव्हा महेंद्र वल्लरीचा हात धरून बाजूला करतो आणि तिला म्हणतो की माझ्या बायकोवर बिनबुडाचे आरोप करायचे नाही, आरोप करायला हे काही कोर्ट नाहीये. तेव्हा मनोजला खूप राग येतो आणि तो महेंद्रची गच्ची धरत म्हणतो की माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली. आता मनोज खूप रागात असतो. तेव्हा इंदुमती त्याच्या जवळ जाऊन त्याला बाजूला करत म्हणते, तुला लाज कशी वाटत नाही, तू हिच्या सांगण्यावरून तुझ्या मोठ्या भावाच्या अंगावर हात उचलतोयस आणि तू या बाईवर विश्वास ठेवतोय जिने तुझ्यावर केस केली आणि तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवायला निघाली. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो की आई, डॉक्टर काय म्हणाले तू ऐकलं नाही का.
आणि तरीही तू वल्लरीवर संशय घेते आणि या पुष्पावर विश्वास ठेवते. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही 1 मिनिट थांबा. माझ्यावर आता कोणी विश्वास ठेव अगर ना ठेव या गोष्टीने आता मला फरक पडत नाहीये, कारण माझा आता या तिघांवरही विश्वास नाहीये. आणि जी लोक माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठले त्या लोकांना माझ्या घरात आता थारा नाहीये. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. वल्लरी आता क्षणाचाही विलंब न करता आत जाते आणि सगळ्यांच्या बॅगा घेऊन येते. आता सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा वल्लरी त्या बॅगा घराच्या बाहेर फेकत म्हणते की माझ्या घरातून चालते व्हा. आता मात्र पुष्पाच्या अंगाशी आलेलं असतं, त्यामुळे ती आता हात जोडून वल्लरीची माफी मागू लागते आणि तिला म्हणू लागते की चुकले मी, मला माफ कर. माझी बहीण सुमन तिचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी असं वागले. पण वल्लरी आता तिचं काहीच ऐकायला तयार नसते. तेव्हा पुष्पा म्हणू लागते की माझ्याकडून चूक झाली. अगं देवही एक चूक माफ करत असतो, तू तर माझी आहे ना. आता मात्र वल्लरीला खूप राग येतो आणि ती रागातच पुन्हा एकदा पुष्पाच्या कानामागे लावते आणि तिला म्हणू लागते, तुम्हाला लाज कशी वाटत नाही माझी म्हणायला. आपली माणसं एवढ्या खालच्या थराला जाऊन आपल्याच माणसाच्या जीवावर कधी उठत नसतात. तेव्हा पुष्पा तिचे पाय धरून तिची माफी मागू लागते. त्यामुळे वल्लरी आता पुष्पाचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढते. आता वल्लरी जेव्हा पुष्पाला आणि महेंद्रला घराच्या बाहेर काढते तेव्हा इंदुमती वल्लरी समोर येऊन हात जोडू लागते आणि तिला म्हणते की मला घराच्या बाहेर काढू नको, कारण मला खरंच माहीत नव्हतं की पुष्पा असं काही करत असेल. मला जरी तुझा राग असला तरी मी माझ्या मनाच्या जीवावर उठणार नाही. अगं आई आहे मी त्याची, आणि मला घराबाहेर काढू नको अशा वल्लरीला हात जोडून विनवण्या करू लागते. आता वल्लरीला इंदुमतीवर दया येते, त्यामुळे ती तिला म्हणते, ठीक आहे मी माझं कर्तव्य विसरणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे राहायचं तर नीट राहायचं. जर तुम्ही आमच्या संसारात पुन्हा विष कालवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणून वल्लरी आता इंदुमतीला तिच्या घरात राहण्याची परवानगी देते. तेव्हा इंदुमती तिला म्हणू लागते की मान्य आहे मला, पुष्पा चुकली, पण माझ्या महेंद्राला बाहेर काढू नको. आत्ता कुठे त्याचा संसार सुरू झालाय. पण वल्लरी मात्र पुष्पाच्या या चुकीला माफ करायला तयार नसते आणि ती म्हणू लागते, या नागिनीला माझ्या घरात अजिबात तारा नाहीये. पण इंदुमती मात्र वल्लरीच्या विनवण्या करत म्हणते की एकदा त्यांना माफ कर आणि त्यांना घरात घे. तेव्हा महेंद्र म्हणू लागतो की आई तू कशाला या बाईसमोर हात जोडतीये, आता आम्हालाही ह्या घरात राहायचं नाही. तेव्हा तो पुष्पाला म्हणतो की चल पुष्पा आपण इथून जाऊया. आता कुठे जाणार हा प्रश्न पुष्पासमोर पडलेला असतो. तेव्हा ती पुन्हा एकदा वल्लरीला म्हणू लागते की माझं चुकलं, मला घरात घे. तेव्हा वल्लरी तिच्या तोंडावरती दरवाजा लावते. आता मात्र पुष्पाला खूप राग येतो आणि ती रागातच तिला म्हणू लागते, तू जरी मला तुझ्या घराच्या बाहेर काढलं असलं तरी तुझ्या घरात मी सुरुंग कधीच लावला आहे आणि त्याची वाट पेटायला आता वेळ लागणार नाही वल्लरी. आता तुझं घर राहणार नाही. हे ऐकल्यानंतर आता वल्लरी रागातच दरवाजा उघडते, पण पुष्पा आणि महेंद्र तिथून निघून गेलेले असतात. आता इकडे अण्णा केदार दारू पितो आणि प्रेरणाला भजी काढण्यासाठी सांगतो. आता प्रेरणा त्याला भजी आणून देते. तेव्हा तो भजी खात म्हणतो, भजी खूप छान झाले बरं का प्रेरणा. तेव्हा प्रेरणाला त्याच्या तोंडाचा दारूचा वास येऊ लागतो, त्यामुळे ती तिथून जाऊ लागते. तेव्हा तो म्हणतो, अगं थांब, कुठं चाललीस, वास येतोय का माझ्या तोंडाचा. आता तुला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल. तितक्यात प्रेरणाच्या मोबाईलवर अजितचा फोन येऊ लागतो. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, जेव्हा मी मूडमध्ये असतो तेव्हाच या अजितचा फोन टपकतो. हा का घडी घडी फोन करतो तुला. पुढे तो तिला विचारू लागतो की तुला त्याच्याशी बोलायचंय का. त्यावर प्रेरणा म्हणते हो. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे बोल, पण त्याच्यासमोर रडायचं नाही आधीच सांगतो. जर त्याला कळलं की तू रडतीये तो लगेचच तिथून तुला भेटायला येईल आणि तो जर आला तर काय होईल हे तुला चांगलं माहितीये. असं म्हणत आता तो प्रेरणाकडे मोबाईल देतो. आता प्रेरणा खूप खुश होते. तेव्हा अण्णा तिला म्हणू लागतो की पहिले फोन स्पीकरवर टाक. आता प्रेरणा डोळे पुसते आणि अजितशी बोलू लागते. तेव्हा अजित तिला म्हणतो, अगं प्रेरणा तुला काय झालंय, मी इथं आल्यापासून तू मला साधा एक फोन सुद्धा केला नाही, तुला माझी आठवण येत नाही का. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला खूप वाईट वाटू लागतं. तेव्हा ती म्हणते की असं काही नाहीये. तेव्हा अजित म्हणतो, पण तुला झालं काय, तुझा आवाज असा काय येतोय. तेव्हा ती म्हणते, काही नाही, थोडी सर्दी झाली. तेव्हा अजित तिला म्हणू लागतो की मी तुला किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घेत जा. पुढे तो तिला म्हणतो
की अजून काही दिवस मला इथं थांबावं लागणार आहे, कारण अजून आत्याची तब्येत बरी नाहीये. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते, हो तुला वाटेल तेवढे दिवस तू तिथे थांब, यायची घाई करू नकोस. तेव्हा तो म्हणतो, पण मला असं वाटलं होतं की 2 दिवस मध्ये येऊन तुला भेटून जावं. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की मी तुला सांगितलंय ना की इथे येऊ नको म्हणून. असं जेव्हा प्रेरणा जोरात बोलते तेव्हा अजित तिला म्हणतो, अगं एवढी हायपर का होतीयेस? ठीक आहे मी नाही येत, पण तू चिडू नकोस. आता तो तिला म्हणतो की स्वतःची काळजी घे, मी लवकरच येईन. असं म्हणून आता अजित फोन ठेवतो. आता इकडे मनोज वल्लरीला म्हणत असतो की माझ्या मागे एवढं मोठं षडयंत्र होत होतं आणि मला या गोष्टीची थोडी सुद्धा कल्पना नव्हती. आता तो वल्लरीजवळ जाऊन म्हणतो की थँक्स वल्लरी, तू मला या गोष्टीतून बाहेर काढलंस. पुढे तो तिची माफी मागत म्हणतो की गेल्या काही दिवसापासून मी तुझ्याशी खूप वाईट वागत होतो, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला तुमची चूक कळली ना, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि इथूनच आपली नवी सुरुवात होते. पुढे ती म्हणते, माझ्यासाठी एक गोष्ट कराल का? तेव्हा मनोज विचारतो की काय? तेव्हा वल्लरी त्याच्याकडून एक वचन मागते आणि त्याला म्हणते, तुम्ही कोर्टात माफीचे साक्षीदार व्हाल का? हे ऐकल्यानंतर मनोज म्हणतो की नाही, कारण मला जर शिक्षा मिळाली तर मला जेलमध्ये जावं लागेल आणि एकदा मी तुझ्यापासून लांब झालोय, आता मला तुझ्यापासून दूर व्हायचं नाहीये. तेव्हा वल्लरी त्याला म्हणू लागते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये. तेव्हा मनोज माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार होतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.